सावरगाव जेमतेम 1000-1500 लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव. तसं पाहायला गेलं तर सभोवताली असलेलं जंगल आणि त्यात असणाऱ्या प्राण्यांशिवाय गावाला दुसरी काही ओळख नाही. उतरत्या छपराची घरं, समोर अंगण आणि त्याभोवती ताराचे कुंपण अशी साधारण घरांची रचना होती. जंगलातील प्राणी घरात घुसू नये म्हणून प्रत्येक घराभोवती तारेचे कुंपण या गावात हमखास पाहायला मिळत होते. जंगलातील प्राणी कधी घरात घुसून पाळीव प्राण्याचा, घरात खेळणाऱ्या लहानग्यांच्या गळ्याचा घोट घेईल याची काही शाश्वती नसायची. गाव अगदी मधोमध जंगलामध्ये घेरल्यासारखा होता. तिन्ही बाजूला जंगल आणि गावाच्या एका उरलेल्या बाजूला खळखळ वाहणारी नदी होती. त्यामुळे हा गाव पूर्णपणे जंगलाने वेढलेला होता. आणि या गावातला एकमेव व्यवसाय म्हणजे शेती. दुसरा व्यवसाय क्वचित पाहायला मिळायचा. गावात एक लोहाराचे घर, 2-3 सुताराची घरं आणि गावाच्या मधोमध असलेले मारुतीचे मंदिर, अशा काही ठळक डोळ्यात भरणाऱ्या गोष्टी या गावात होत्या. इतर भौतिक जगापासून हा गाव तसं म्हटलं तर दूरच होता. जगण्याच्या गोष्टी जेवढ्या आवश्यक होत्या त्याही कशाबशा उभारण्यात आल्या होत्या. सकाळी आणि संध्याकाळी एक खटारा बस आपली नेहमीची फेरी मारायची आणि आली तशी निघून जायची. बाकी सर्व गाव साधारण शांत, आपल्या कामात व्यस्त असल्यासारखा बुडून जायचा. बाहेरच्या जगात काय घडतंय या गोष्टीचा गावाला मागमूस नसायचा आणि गावात काय सुरू आहे याची बित्तम बातमी बाहेरच्या जगापर्यंत पोहोचत नसे. रात्रीच्या वेळी भयान शांततेत निपचित पडायचा हा गाव. या सर्व गोष्टी साधारणपणे गावात आढळणाऱ्या असल्या तरी या गावाची आजूबाजूच्या पंचक्रोशीत ओळख होती, ती समाधीवरचा गाव म्हणून. सावरगावचे दुसरे नावच होते समाधीवरचा गाव. आणि गावाला ही ओळख काही चांगल्या कारणाने पडलेली नव्हती. ती ओळख एका भीतीदायक प्रवासाने, तिथे घडलेल्या मृत्यूच्या भयानक तांडवाने गावाला पडली होती. बाहेर गावातील माणूस सावरगावात जायचं म्हटलं की अगदी थरथर कापायचा. कदाचित पुढचा मृत्यू आपला असेल या भीतीने कोणी सावरगावात पाय ठेवण्याचा साधा विचार देखील करत नसे. याला कारणही तसंच. गावाबाहेर अर्धा मैल असणारी एकनाथची समाधी आणि याच समाधीच्या नावावरून सावरगावला मिळालेली एक विकृत ओळख म्हणजे समाधीवरचा गाव. जी ओळख गावाला एक शाप म्हणून लाभली, ज्या ओळखीने गावातील शांतता भंग केली. अशांततेचं एक युद्ध इथं निर्माण झालं, ज्या युद्धामध्ये होरपळून निघाले सर्व सावरगाववासी. गाव तसा पूर्वी खूप सुखाने, आनंदाने जगत होता. गावात सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. गावाला आपल्या रोजच्या दिनचर्येतून दुसऱ्या कामासाठी फुरसत मिळत नसे. सण उत्सव आनंदाने साजरे व्हायचे. कुस्तीचे आखाडे रंगायचे. थाटामाटात जत्रा भरायची. पण एकनाथच्या मृत्यूनंतर आणि त्याच्या मृत्यूच्या ठिकाणी बांधलेल्या त्याच्या समाधीनंतर गावाचे नशीब एका विकृत पाशवी शक्तीच्या हातात गेले. गावात विचित्र घटना घडू लागल्या. अनैसर्गिक घटनांनी गावातील वातावरण काळवंडून गेले. गावात मृत्यूचे थैमान सुरू झाले. गावावर एक भयानक पाशवी संकट ओढवले गेले. ज्या संकटांची सुरुवात झाली होती, परंतु त्याचा शेवट काय याची कोणालाही खबर नव्हती. एका संकटाने आपले पुढचे आयुष्य ध्वस्त होणार आहे याची साधी कल्पनाही कोणाच्या मनाला शिवत नव्हती. या संकटाला सुरुवात झाली ती बंडू सुताराच्या मृत्यूमुळे. बंडू सुतार गावातील एक नावाजलेला सुतार. गावकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे तो बनवायचा. अवजारे बनवण्यासाठी लागणारे लाकूड तोडण्यासाठी तो नियमितपणे जंगलात जात होता.
सकाळी जंगलात जाणे, मनाप्रमाणे लाकडे तोडणे आणि नंतर घरी येणे हा त्याचा दिनक्रम ठरलेला असायचा. नेहमी जंगलात जात असल्यामुळे जंगलाचे भय त्याला असे कधी वाटलेच नाही. परंतु एकनाथाच्या मृत्यूनंतर आणि त्याच्या बांधलेल्या त्या समाधीनंतर त्याला या जंगलातील वातावरण बदलल्यासारखे जाणवू लागले होते. एकदा असाच तो नेहमीप्रमाणे जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला. लाकूड चांगले मिळावे म्हणून तो जंगलाच्या बराच आतमध्ये चालत चालत निघाला. लाकूड शोधत शोधत तो कधी एकनाथच्या समाधीजवळ येऊन पोहोचला त्याला कळलेच नाही. नंतर त्याला उमगलं की आपण समाधीजवळ आलो आहोत आणि आता मात्र त्याचा थरकाप उडाला. त्याला भीती वाटू लागली. आपण समाधीजवळ कधी आलो हेच त्याला आठवत नव्हते. पण आता आठवून तरी काय फायदा, हाही विचार पुढच्याच क्षणाला त्याच्या डोक्यात येऊन गेला. इथून लवकर बाहेर पडायला हवं, काहीतरी अघटित घडण्या अगोदर येथून पळून जायला हवं. त्याने स्वतःच्या मनाला समजावलं आणि हळूहळू तो तेथून काढता पाय घेऊ लागला. पण त्याच्या पायातील त्राण कमी झाल्यासारखे त्याला जाणवू लागले. कोणीतरी पाय जख्ख धरून ठेवल्यासारखे वाटत होते. तेवढ्यातच वातावरण हळूहळू बदलू लागले. वातावरणातील बदल त्याला जाणवू लागला. पाखरांची किलबिलाट थांबली होती. जंगली प्राण्यांचे आवाज, चित्कार आता शांत झाले होते. झाडांच्या पानांची सळसळ मंद झाली होती. तर सरपटणाऱ्या प्राण्यांचे वळवळ करणारे देह कुठेतरी लपून बसल्यासारखे स्थिर झाले होते. हवेचा साधा छोटा झोतही अंगाला लागत नव्हता. सगळी सृष्टी निर्जीव, अचेतन झाल्यासारखी वाटत होती. कोणीतरी पृथ्वीला घट्ट धरून ठेवल्यासारखी सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. एवढी शांतता आजपर्यंत त्याने कधी अनुभवलीच नव्हती. परंतु ही शांतता नैसर्गिक नाही याची जाणीव त्याच्या अंतर्मनाला राहून राहून होऊ लागली. त्याच्या श्वासांची आत बाहेर होणारी घरघर तेवढी सुरू होती आणि सबंध वातावरणामध्ये त्याचे श्वास हीच काय ती हालचाल होत होती. श्वासांच्या हालचालीवरूनच तो जिवंत आहे याची त्याला स्वतःलाच खात्री पटत होती. बंडू सुताराला काहीच कळेना. तो स्तब्ध झाला होता. अचानक वातावरणात हा बदल कसा झाला याचे कोडे काही केल्या त्याला सुटत नव्हते. त्याला आता हळूहळू भीती ग्रासू लागली होती. हातापायाला कंप सुटू लागला. काहीतरी अमानवी आपल्या आसपास फिरत आहे याची त्याला राहून राहून जाणीव होऊ लागली. तो मनात देवाचा धावा करत होता. परंतु तरी सुद्धा त्याच्या मनातला आत्मविश्वास आता कमी कमी होऊ लागला. भीतीने त्याला घेरून टाकले होते आणि स्वतःच्या चेतना हरवल्याचा अखेरचा भास त्याला झाला. अचानक त्याला पाठीमागे काहीतरी खुसफुस जाणवली. काहीतरी सरपटत होते. वाळवलेल्या पानावर पाऊल पडल्यासारखा आवाज येऊ लागला. दातांचा खटखट आवाज येत होता. कोणीतरी धीम्या गतीने त्याच्याकडे येत होते. सुताराचे त्राण गळू लागले. पाठीमागे पाहण्याची हिंमत नव्हती. पुढे काय वाढून ठेवलंय त्याला आता काहीच कळत नव्हतं. पण काहीतरी हालचाल करावी लागेल, नाहीतर भीतीनेच हृदय बंद पडून कपाळमोक्ष व्हायचा. तो हळूहळू पाठीमागे वळू लागला. घाबरत घाबरत त्याने मागे वळून पाहिले आणि त्याचे राहिलेले त्राण ते सुद्धा गळून गेले. भीतीने त्याचे हात पाय ओढ थरथर कापू लागले. समोरचे दृश्य त्याच्या मनाला वारंवार भीतीचे धक्के देत होते. मनात एकच प्रश्न घुमू लागला, हे कसं शक्य आहे? समोर साक्षात एकनाथ उभा होता. हो, ज्याच्या समाधीजवळ तो उभा होता तोच एकनाथ त्याच्या समोर आता काळ बनून आला होता.
ज्याचा 6 महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. मृत्यू नव्हे, खून झाला होता. आणि त्या खुनाला जबाबदार असणाऱ्यांपैकी एक होता बंडू सुतार.